जरी आमदार खासदार आणि नगरसेवक म्हणून रोल्स वेगळे वेगळे असले तरी एक कॉमन रोल आहे टू सर्व द नेशन सोसायटी अँड ह्युमॅनिटी. निधी जिथे गरज आहे आणि ती पण गरज कोणाकडनं कळते, लोकांकडनं कळते. त्या लोकांकडनं कशी कळते तर तुम्हाला लोकांमध्ये प्रवास करायला लागतो. टेकड्यांशी लोकांचे इमोशन्स खूप वेगळ्या पद्धतीने जोडले. फार काही तिथे चेंजेस करण्याची आवश्यकता पुण्याच्या ह्या ज्या टेकड्या आहेत तिथे नाही आहे. त्यामुळं आम्ही जो काही एलिव्हेटेड कॉरिडॉर बालभारती ते पौडच्या ह्याच्यावर होता तो आम्ही स्क्रॅप करून टाकला. जो सोसायटी भागातला जो समजा त्याला नॉईज पोल्युशनचा विषय असेल तेवढाच गांभीर्याने घेतला पाहिजे. आणि समजा एका ठिकाणी ड्रेनेजचं पाणी घरात येत असेल तर तो पण तेवढ्याच गांभीर्याने घेतला पाहिजे. की भारतीय जनता पार्टीमध्ये एखादी स्कीम इंट्रोड्यूस केली तर ती बंद पडत नाही. फेक नरेटिव्ह एकदा जनरेट होऊ शकते, परत होऊ शकते. मेट्रोनं उद्याचं पुणे बदलणार आहे. 100% उद्याचं पुणे बदलणार आहे. पुन्हा एकदा महायुती सरकार निवडून येईल असं वाटतं? बिलकुल येईल, म्हणजे कुठलीच शंका नाही. मुख्यमंत्री कोण पाहिजे? स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्सच्या अँटी चेंबरमध्ये सगळ्यांचं स्वागत. मी प्रथमेश. आज आपण बोलणार आहोत शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे सरांबरोबर. सर नमस्कार. नमस्कार. शिवाजीनगर मतदारसंघ बघितला की आम्ही नेहमी FCवरनं जातो, JM रोडवरनं जातो, असा एक मतदारसंघ आहे. पण किंवा मॉडर्न कॉलनी, पुणे युनिव्हर्सिटी जिथं शिकलो वगैरे अशा गोष्टी. पण त्याच्याशी महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांचा कनेक्ट येतो. आता ह्या मतदारसंघात अर्बन आणि स्लम असा सगळा मिक्सचर आहे. अशा वेळी या मतदारसंघाचे पहिल्यांदा काही प्रमाणात त्या भागातली नगरसेवक आणि नंतर आमदार झाल्यानंतर कसं तुम्ही या मतदारसंघात आणखी काय आणण्यासाठी किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंट करण्यासाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स कसा होता? मला वाटतं की म्हणजे सर्वप्रथम 2019मध्ये मी निवडून आल्यानंतर शिवाजीनगर मतदारसंघाची खऱ्या अर्थाने डेमोग्राफी मला समजायला लागली, कारण त्याच्या आधी मी कॉर्पोरेटर होतो. बरोबर. आणि जेव्हा मी आमदार झालो तेव्हा मी पहिले हे बघितलं की बाबा आपण ही सगळा भाग पिंजून काढला पाहिजे. पण त्यावेळेला कोविड झालं. बरोबर. आणि त्यामुळे 2 वर्ष बऱ्यापैकी ही सगळी कोविडच्या सेवा कार्यामध्ये गेली. मला एक त्यावेळेचं सॅटिस्फॅक्शन आहे की बाबा तत्कालीन आपले महापौर होते मुरलीधर अण्णा मोहोळ, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पुण्यात खूप सेवा कार्य केलं. आणि मी शिवाजीनगर मतदारसंघामधल्या वेगळ्या भागामध्ये मध्ये हॉस्पिटल बेड्स असो किंवा मेडिसिन्स असो, फूड पॅकेट्स असो, अशा ज्या सेवा त्या काळात लागल्या त्या एक करण्याचा पूर्ण जो काही एफर्ट केला तो मला अजूनही ह्या 5 वर्षातले एक वेगळा एक ॲस्पेक्ट नेहमी वाटतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे दोन वर्ष साधारणतः आपलं कोविडमध्ये गेलं. मग मी त्याच्यानंतर मात्र सगळ्या मतदारसंघात फिरलो. त्यातल्या सगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये कोपऱ्यात जाऊन खडकीमध्ये, बोपोडीमध्ये, मुळा रोड, पाटली स्टेट, आपलं प्रभात रोड, भांडारकर रोड, ह्या सगळी हा थोडा एरिया परिचित होता. पण तो जो पलीकडचा सगळा 2/3 एरिया होता आणि हा मोठा एक्सटेन्सिव्हली प्रवास केला. 1.5 वर्ष तरी मला आठवत आहे की कोविड 2 वर्षाचा झाल्यानंतर मी 1.5 वर्ष नुसता प्रवासच करत होतो. रोज मी वस्त्यांमध्ये जायचो, रोज मी सोसायटीजमध्ये एंगेज व्हायचो. आणि त्याच्यानंतर साधारणतः 1.5 वर्ष जे काही त्याच्यातनं जो आउटपुट आला की मग महायुतीची सरकार आली आणि त्या सरकारच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी मी विकास निधी ही वितरित केली. आणि ती वितरित करून कंप्लीट होतोपर्यंत किंवा बऱ्यापैकी कंप्लीट झाली. आता असं 5 वर्षांनी बघितलं तर मला असं वाटतं की हा मतदारसंघामध्ये दोन्ही बाजूनी म्हणजे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर वाईजसुद्धा बरीचशी कामं झाली. आणि ज्या सेवा वस्त्या आहेत, स्लम्स आहेत, त्याच्यामध्ये पण मूलभूत गरजा ज्या आहेत त्याच्यामध्ये बराचसा फंड पडला. आणि त्याचा कुठेतरी बॅलन्स हा साधता आला ह्याचा मला एक थोडा आनंद पण आहे, समाधान पण आहे. प्रामुख्याने समजा अर्बन म्हटलं तर आपण शिवाजीनगर ते हिंजवाडीची जी मेट्रो आहे ती फार फास्ट झाली. त्या मानाने 5 वर्षामध्ये एवढ्या फास्ट आता ती जून एंडला जूनमध्ये त्याचं म्हणजे ओपन टू ऑल होणार आहे. युनिव्हर्सिटीचा फ्लायओव्हर आपण पाडला, तिथं नवीन तो इंटिग्रेट केला त्या मेट्रोशी.
तो सुद्धा आता जॅन 2025मध्ये तो सुद्धा सुरू होणार आहे. पाण्याचे जे काही प्रोजेक्ट्सला वॉटर 24/7चे जे प्रोजेक्ट्स लागले होते मागच्या काळामध्ये, त्याला मी सतत फॉलोअप घेऊन त्याच्या पाण्याच्या टाक्या आता उभारत आहेत. डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जे खालनं अंडरग्राऊंड जायचं होतं ते सुद्धा मतदारसंघातलं बऱ्यापैकी कंप्लीट झालं. त्यामुळे वॉटर रिन्युअलचा चॅलेंजसुद्धा आपला ॲड्रेस होतो आहे. त्याच पद्धतीने जुना मुंबई पुणे हायवे जो आहे त्याचं वायडनिंगचं काम ह्या 3 वर्षातच कंप्लीट झालं. म्हणजे आता एकदम 95% काम झालेलं आहे. रेल्वे ओव्हरब्रिजेस असतील, जे 2 रेल खडकी आणि रेंजलचे, त्याचं काम त्याचं वायडनिंगचा DPR सुरू झालं, जे खूप वर्षानुवर्ष सुटले नव्हते विषय. त्यामुळं ते पुढच्या वर्षी ह्याच काळापर्यंत संपलेलं असेल. त्यामुळं अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर एका बाजूने आणि ज्या सगळ्या स्लम्स असतील तिथे बेसिक ड्रेनेजचे लाईन्स बदलणे असेल, पाण्याच्या लाईन बदलणे असतील, सार्वजनिक टॉयलेट्स ह्या मेंटेन करणं असेल किंवा त्याच्या तिथे पाण्याची सोय करणं, ड्रेनेजच्या लाईन साफ करून घेणं, सिक्युरिटीसाठी CCTV लावणं, अशा बरेचसे जे कामं कस्टमाइज्ड ॲज पर त्या भागातील डेमोग्राफीतल्या लोकांच्या नीड्सप्रमाणे ते करण्याचं मला संधी पण मिळाली आणि त्याच्यामध्ये जे काही आज रिझल्ट दिसत आहेत त्या बेसवर मला असं वाटतं की एक चांगला असा कार्यकाळ ह्या 5 वर्षामध्ये अर्बन रिन्युअलच्या इश्यूजला ॲड्रेस करण्यात गेला. हे सगळं करताना तुम्ही पहिल्यांदा विधानसभेमध्ये गेलात. विधानसभेमधलं जे स्ट्रक्चर होतं, विधानसभा पहिल्यांदा तिथं बसणं, तिथले प्रश्न विचारणं, हे विधानसभेत आवाज उठवल्यानंतर खरंच फरक पडतो? हो, मी प्रत्यक्ष पाहिलं ते. कारण साधारणतः मी ज्या मागण्या केल्या त्याच्यामध्ये काही मागण्यांना कंप्लीट यश मिळालं. म्हणजे फॉर एक्झाम्पल रिक्षावाल्यांसाठी जो फिटनेस सर्टिफिकेटचा विषय होता किंवा जे 50 रुपये त्यांच्यावरती दर महिना दंड पडायचा होता, तर मला माहिती की सरकार असलं की काय होऊ शकतं. मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना ते पत्र दिलं. ते मला लगेच म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री द्या. फॉर्च्युनेटली मुख्यमंत्री शेजारीत बसले होते, त्यांना पण दिला. ते मला म्हणले सिद्धार्थ हा विषय आपण सोडवणार आणि त्याच्या 5व्या-6व्या दिवशी ते डिक्लेअर पण झालं. पुण्यामध्ये मटन आणि चिकन वेस्ट हा जो आपल्याला त्याला ट्रीट करण्यासाठी कुठलं प्लांटच नव्हतं. तो मी विषय विधानसभेत घेतला, विधानभवनात घेतला आणि त्याच्या 9 ते 10 महिन्यानंतर ॲक्च्युली त्याच्यासाठी जागा ॲलोकेट झाली आणि तिथे आता काम सुरू झालं आहे. त्यामुळं तो एक मुद्दा मार्गी लागला. औंधसारख्या भागामध्ये एखादं गव्हर्नमेंट चांगलं हॉस्पिटल 800 बेडेड असलं पाहिजे, ते मी मुद्दा मांडला होता. तो सुद्धा सँक्शन झाला, बजेटमध्ये पडला आणि औंध रुग्णालयामध्ये तिथे आता त्याचं म्हणजे काम पण सुरू होतं आहे. त्यामुळे विधानसभा एक अशी जागा आहे की जिथे आपण व्हॉईस रेस केला तर त्याचा सगळ्यात मॅक्सिमम इम्पॅक्ट होतो. फक्त तुम्ही तो मुद्दा योग्य घेतला पाहिजे, गरजेचा घेतला पाहिजे आणि त्याचा रितसर फॉलोअप घेतला पाहिजे. हे समजा तुम्हाला जमलं तर मला वाटतं की देर इज नो अदर पॉवर लाईक द असेंब्ली ऑफ महाराष्ट्र टू रिझॉल्व्ह इश्यूज. मगाशी तुम्ही म्हटलात की निधी आणण्यासाठी नंतर सरकारमध्ये आल्यानंतर निधी आणला. खरंच सरकारमध्ये असल्यावरच निधी मिळतो असं आहे? हो, म्हणजे बऱ्यापैकी सरकारमध्ये असलं की तुम्हाला निधी जास्ती मिळतो. कारण तुम्हाला तेवढा ॲक्सेस असतो मिनिस्टर्सला. आपली सरकार असते, त्यामुळे भरी ती आघाडीची सरकार असेल, आपलं म्हणजे युतीची सरकार असेल, म्हणजे अलायन्स असेल, तरीही तुम्हाला ॲक्सेस जो असतो तो अजून सुखद असतो. ओके. वेन यू आर इन ऑपोजिशन, तुम्हाला जरी तुमचा मुद्दा करेक्ट असेल तरी तुमचे तसे रिलेशन असले पाहिजे. त्याला थोडासा अजून तुमचा एक दीर्घ अनुभव तुम्हाला लागतो. पण सरकारमध्ये असेल तर नक्कीच आपल्याला ॲक्सेसिबिलिटी चांगली असते, आपण चांगल्या पद्धतीने मांडू शकतो, त्यासाठी निधी सँक्शन करू शकतो आणि निधी समजा आपण आणली आणि नीट योग्य वितरित केली तर त्याच्यातनं खरं इम्पॅक्ट आपण जनरेट करू शकतो. त्यामुळे सरकार असणं गरजेचं आहे. हे सगळं असताना म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जेव्हा या 5 वर्षाकडे बघतात, तुम्ही केलेल्या कामाचा इम्पॅक्ट असेसमेंट तुम्ही करता का आत्ता? हो, करतो ना. म्हणजे मला असं वाटतं की मी समजा विविध स्लम्समध्ये समजा ड्रेनेजचे लाईन्स बदलले. बघा, मी बहुतांश कामं ही न दिसणारी केली आहेत. म्हणजे 75% कामं ही साधारणतः अंडरग्राऊंड असतात. म्हणजे समजा ड्रेनेजची लाईन बदलली, ती कोणाला दिसू शकते का? नाही दिसू शकते. पण तो स्पर्श कसा होतो की समजा तुमच्या घरामध्ये समजा ड्रेनेजचं पाणी जे बॅक मारत होतं ते आता नाही येते, त्यासारखा रिलीफ त्या घरातल्यांना दुसऱ्या कशात पण नाही मिळू शकतो. तो डायरेक्ट रिलेशनमध्ये डेव्हलप होतो. पाण्याची लाईन समजा जुनी झाली, लोक काय करतात, मोटर लावतात. मग 1 मोटर लावली, 2 मोटर लावली, सगळेच मोटर लावावं लागतात. ती पाण्याची लाईन तुम्ही नवीन टाकून दिली तर प्रेशर चांगलं येतं, आपोआप मोटर बंद होती. पण ही दिसणारी कामं नाही, ही स्पर्श होणारी कामं आहे.
पण ह्याच्याने इम्पॅक्ट होतो. त्यामुळे निधी जिथे गरज आहे आणि ती पण गरज कोणाकडनं कळते, लोकांकडनं कळते. त्या लोकांकडनं कशी कळते, तर तुम्हाला लोकांमध्ये प्रवास करायला लागतो. तर हे सगळं इंटरलिंक्ड आहे. बऱ्याच वेळेला आपण चुकतो काय, की आपण आपल्या कॉन्सेप्टप्रमाणे, आपल्या विचाराप्रमाणे किंवा काहीतरी चांगलं करण्याच्या हेतूने पण आपण काहीतरी प्रोजेक्ट आणतो, काहीतरी वेगळं करायचं. पण वेगळ्यापेक्षा तुम्हाला लोकांना काय पाहिजे ते दिलं पाहिजे. ते केलं तर जास्त इम्पॅक्ट होतो असं मला वाटतं. मुळात तुम्ही इंजिनियर आहात, उद्योजक आहात, हे सगळं करत असताना ह्या सगळ्यातनं हे समाजकार्य करणं, राजकारण करणं, ह्या सगळ्यातनं ओव्हरऑल परसेप्शन म्हणून तुम्ही कायम ट्विटरवर ॲक्टिव्ह असता. म्हणजे मी नेहमी ट्विटरला बघतो की बरेच लोक तुम्हाला टॅग करतात, कारण की मी बघतो की बाकी सगळीकडे असं असतं की अर्बन क्राऊड बोलत नाही कुठं, पण ट्विटरला टॅग केलेल्या प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही कोऑर्डिनेट करता, बोलता आणि ते प्रॉब्लेम सोडवता. ट्विटर हे टूल आत्ताच्या जगात खरंच तशा पद्धतीने वापरायला पाहिजे. म्हणजे ट्विटरकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे माझा असा आहे की तिथे तुम्ही समजा कन्सिस्टंटली एक भूमिका घेत राहिला तर तुम्ही लोकांचे विश्वास संपादन करता. म्हणजे तुम्ही असं नाही केलं पाहिजे की एखाद्या दिवशी मुद्दा मांडला, नंतर त्याच्याबद्दल काही चर्चाच केली नाही, मग परत तुम्ही ती महिन्याभरानंतर काही ते वेगळा विषय घेतला, असं नाही. मी सातत्याने काय केलं की नागरिकांशी एंगेज झालो, तर नागरिक इश्यूजवरतीच एंगेज झालो मी आजपर्यंत. कुठली इन्फॉर्मेशन देणे, साध्या साध्या गोष्टी आहेत. कोविडच्या काळामधली बुलेटिन करणे, माहिती देणे, आत्ता असं असं आहे, कुठली जी काही बातमी जी नागरिकांपर्यंत पोचवलं पाहिजे ती पोचवणे. मी जे सतत काम करतोय, भले त्याला एक रिट्वीट होऊ का 2 रिट्वीट होऊ, मी समजा वस्त्यांमध्ये जातो किंवा सोसायटीशी एंगेज होतो, मी दरवेळेला ते टाकत गेलो. त्याच्याने काय होतं, आपल्याला वाटतं की बरेच लोक किती लाईक्स किती शेअर ह्याच्यावरती स्वतःचं मूल्यमापन करतात. पण हे विसरून जातात की लोक बघत असतात, भले त्यांनी ट्विट करो, रिट्वीट करो किंवा लाईक करो का शेअर करो, ते बघतात की कन्सिस्टंटली कोण करत आहे. आणि मला हे जाणवलं की ट्विटर हा असा माध्यम आहे की तो कन्सिस्टन्सीला सॅल्यूट करतो आणि मग तो रिस्पॉन्ड व्हायला सुरू होतो. आणि त्यामुळे मग माझी एंगेजमेंट जी आहे ती सगळी प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून किंवा प्रॉब्लेम एंगेजमेंट, प्रॉब्लेममध्ये एंगेज होण्याची जी वृत्ती आहे ती लोकांना आवडते. आणि त्या अनुषंगाने मग बरेचसे लोक आपल्याला स्वतःहून टॅग करायला लागतात, सांगायला लागतात, मग आपण त्याच्यात एंगेज होतो. काही प्रश्न सुटतात, काही प्रश्न नाही सुटत, काही प्रश्न सुटून परत निर्माण होतात. पण लोक हे बिलीव्ह करतात की आपण त्यांना आधार म्हणून काहीतरी आहोत आणि कन्सिस्टंटली आहोत. तर मला वाटतं ट्विटरमधले मला हा जो हे जाणवला की तुमची कन्सिस्टन्सी ही खूप मॅटर करते. मगाशी तुम्ही म्हटलात की अगदी बारीक सारीक गोष्टी, बारीक सारीक कामं तुम्ही केलीत, जी 75% न दिसणारी कामं आहेत. पण हे सगळं असताना म्हणजे आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झालेल्या आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळं नगरसेवक अजूनही आपण कुठं नाही आहेत. तर त्याचा रोष आत्ताच्या आमदारांकडनं पण तशी अपेक्षा लोक करतायत का, की बाबा नगरसेवकांची पण कामं आमदारांनी करावं, आणि मग अशा वेळी अडचण निर्माण होते का? नाही, बरोबर आहे. मॅक्सिमम कामं ही साधारणतः मूलभूत सोयीसुविधांचीच असतात. भलेही नगरसेवक असो किंवा नसो. नगरसेवक नसल्याने अर्थात ताण जास्ती आला आणि तो 100% जास्त आला. पण तरीही मला असं वाटतं की हा ट्रेंड असाच आहे की साधारणतः बारीक बारीक गोष्टींनाच लोक तुम्हाला म्हणजे लोकांना तुम्हाला रिच आउट करतात. नाही तर तशी फार विशेष कामं नसतात लोकांची तुमच्याकडे. काही अडलं, समजा तुमच्या घरी पाणी नाही आलं, मग तुम्ही एकतर नगरसेवकाला शोधाल, नसेल तर आमदाराला शोधाल, नसेल तर खासदाराला शोधाल, पण कोणाला तर शोधाल. पण ते समजा तुम्हाला एक कल्पना आली की हा ब्रिज व्हावा, तर त्याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा ॲट युअर कन्व्हिनियन्स कराल. नाही, हे व्हायला पाहिजे, हे झालं की नाही मग पुढच्या आठवड्यात बघ. पण पाणी नाही आलं तर तुम्ही लगेच त्या दिवशी करणार. त्यामुळं साधारणतः लोकांची कामं ही मूलभूत सोयीसुविधांची जास्ती असतात आणि त्यासाठी जो अल्टरनेटिव्ह मिळेल त्यांना ते तिथे जाऊन कम्युनिकेट करतात, जो रिस्पॉन्स देईल त्याला कम्युनिकेट करतात. त्यामुळं मला वाटतं की त्याला मी फार ग्रेडेशन करत नाही, पण ताण नक्की हा जास्ती होता ह्या 2.5 वर्षामध्ये, ह्याच्यात काही दुमत नाही. पण तो पण एक चॅलेंज होता. बहुधा जेव्हा अस्तित्वात कॉर्पोरेशन येईल तेवढं थोडं काम सोपं होईल. तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक होतात आणि नंतर आमदार एका ठराविक परिस्थितीमुळे झालात. पण नगरसेवक असताना PMPLमधून तुम्ही काम केलं, ई बसेस आणल्या. तर नेमकं आत्ता सगळीकडं म्हणजे आम्ही विचार करताना असं 5-6 वर्षापूर्वी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा विचारच केलेला नव्हतं की इलेक्ट्रिक असं, म्हणजे आत्ता इवन ट्विटरवर जेव्हा उन्हाळ्यामध्ये आलं की SBIचं ATM आणि पुण्यातली ई बस,
ह्याच्यामध्येच शांततेत एसीतून आपण ट्रॅव्हल करू शकतो. तर ही परिस्थिती आता घडतीये कुठल्या तरी एखाद्या धोरणात्मक निर्णयामुळे. तर असे पॉलिसी इश्यूज आणि पॉलिसी मेकिंगमध्ये जास्त आमदार मधून काम करायला मिळतं का नगरसेवक लेवलला, आणि कुठल्या पद्धतीने करायला मिळतं? तो ॲक्च्युली तुम्हाला तो बॅलन्स करता आला पाहिजे. म्हणजे मी नगरसेवक होतो तेव्हा बेसिकली माझं काम होतं की जास्ती करून नागरिक सोयीसुविधावरती पाहणं. पण त्यावेळेला माझ्याकडे PMPMLमध्ये एक संधी आली आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या फार मनापासून इच्छा होती की इलेक्ट्रिक बसेसचं पहिली निविदा ही पुण्यात सक्सेसफुल व्हावी आणि ती सगळ्यात कमी दरात व्हावी. आणि त्या अनुषंगाने मला ते काम करायचं सौभाग्य मिळालं, चॅलेंज मिळाला. आणि ती पॉलिसी डिसिजन आज अशी झाली की ती आता पुढच्या म्हणजे ती आता निरंतर चालू राहणार आहे. आणि तो एक्सपिरियन्स, तो फील, त्यामध्ये आपलं एक योगदान होतं, ह्याचं सॅटिस्फॅक्शन आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट, रोज लोकांना उपयोगी पडणं हा तेवढाच सॅटिस्फाईंग आहे. म्हणजे जिथे गरज तिथे आम्ही असलो पाहिजे. तर ठीक आहे, भलेही आपण म्हणजे त्या बेसिक सोयीसुविधा असतील तर तो सुद्धा तेवढाच इक्वली इम्पॉर्टंट, कारण तुम्ही त्या व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करता बाय अटेंडिंग हिम, बाय रिस्पॉन्डिंग टू हिम. आणि हेच ॲक्च्युली पब्लिक फिगरचं काम आहे. जरी आमदार, खासदार आणि नगरसेवक म्हणून रोल्स वेगळे वेगळे असले तरी एक कॉमन रोल आहे टू सर्व द नेशन, सोसायटी अँड ह्युमॅनिटी. त्यामुळं हे प्रथम आपण विचार ठेवला तर मग फार वाटत नाही काही की आपण, पण पॉलिसी ड्रिव्हन काम पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण त्याच्याने तुम्ही एका दिवसात समजा 50 लोकांना ॲड्रेस केलं तर एक पॉलिसी केली तर तुम्ही 5000 लोकांच्या लाईफमध्ये यू कॅन क्रिएट अ डिफरन्स. सो ते पण पाहिजे आणि हे पण पाहिजे, असं दोन्हीचं बॅलन्स जमलं पाहिजे असं मला वाटतं. पण हा सगळा अर्बन चेहरा असताना त्या सगळ्या वस्त्यांमध्ये जाणं, तिथले प्रश्न समजून घेणं, आणि ते प्रश्न समजून घेताना तुमच्यातला लेखक तुम्हाला काय म्हणत होता? मला खूप प्रगल्भता जाणवली, कारण खूप अनुभव वेगवेगळे आले. कुठल्याही वस्त्यांमध्ये फिरताना तुम्हाला जेव्हा तुम्ही जेवढं अजून खाली जाल तेव्हा घरं छोटी असतात आणि मंदिरं मोठी असतात. अच्छा. म्हणजे मी असं बघितलं की साधारणतः समजा ही एवढी रूम आहे तर ह्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मंदिर असतं. सणासुदांच्या वेळेला तर ते अजून जास्ती असतं. लोक खूप असतात पण जिव्हाळा खूप असतो. खूप वेगळे अनुभव, प्रॉब्लेम्स खूप असतात पण प्रॉब्लेम्सच्या चर्चेपेक्षा सोल्युशनची चर्चा जास्त होत असते की आपण आता मार्ग कसा काढायचा. त्यामुळं उलट मला खूप शिकायला मिळालं. जेवढं मी सेवावस्थांमध्ये फिरलो, चर्चा केली, तेवढं मला कळालं की फार अशा अपेक्षा तुमच्या किती रॅशनलाइज असल्या पाहिजे. ह्याचं सुद्धा मला एक शिकवण मिळाली की आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं असलं तर आपण वी आर सॉर्टेड. बऱ्याच वेळेला आपल्याला हेच कळत नाही की आपली गरज काय आणि आपण काय अपेक्षा करतोय. ते मला खूप रॅशनलायझेशन स्लम्समध्ये गेल्यावरती मला खूप जाणवलं. त्यामुळं एकंदरीत हा प्रवास मला खूप शिकवणारा होता आणि आता मी रमलोय. मी आता कुठल्याही वस्तीमध्ये गेलो, स्लममध्ये गेलो तर मला फार छान वाटतं. मी रमलोय तिथं आता अगदी. म्हणजे 5 वर्षात तुमच्यात बदल झालाय या पद्धतीनं? म्हणजे मी कसा बदल? 7 वर्ष मला आता लोकप्रतिनिधी म्हणून झालंय. तर मला नक्की वाटतं की मी ॲज अ पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह मी रोज इव्हॉल्व्ह होतोय. सुरुवात झाली माझी ऑफकोर्स ई बसेसच्या निविदा करण्यापासून, पॉलिसी मेकिंगपासून. माझी सुरुवातच ती होती की मी पुस्तक लिहिलं होतं गुड गव्हर्नन्समध्ये 2014मध्ये. त्यामुळं माझी सुरुवात ही जास्ती पॉलिसी ड्रिव्हन होती आणि काळांतरात ती आता खूप पब्लिक एंगेजमेंट आणि पब्लिक फिगर म्हणून किंवा एक खूप प्रवास करणारा, खूप इंटरॅक्शन्स करणारा एक व्यक्ती म्हणून आता ती झाली. तर मी आता आयडियली आय एम मुव्हिंग मोर टुवर्ड्स बिंग अ मास लीडर. सो हा एक माझ्यातलाच तो प्रवासातनं घडलेला साधारणतः जो अनुभव आहे तो असा आहे. मास लीडर बनणं हे आहेच, पण पुण्यासारख्या ठिकाणी जिथं प्रभात रोड आहे, जिथं भांडारकर रोड आहे, सेनापती बापट रोड आहे, म्हणजे मी बाहेरचा म्हणून रोड आहे, पुणेकर असेल तो रस्ता म्हणतात. बरोबर. तर अशा पद्धतीचे जे रस्ते आहेत जिथे इंटलेक्च्युअल क्राऊड आहे त्यांचे इश्यूज कॅटर करताना पण वेगळा सिद्धार्थ शिरोळे आणि बाकीच्यांचे इश्यूज कॅटर करताना वेगळा सिद्धार्थ शिरोळे, हे स्विच अँड आउट करावं लागतं. नाही, प्रॉब्लेमला तुम्ही प्रॉब्लेम समजलं पाहिजे, त्याला सेग्रिगेट नाही केलं पाहिजे. बरं, कोणाचाही प्रॉब्लेम हा तुम्ही त्याला प्रॉब्लेम म्हणूनच ट्रीट केला पाहिजे. हा जास्त ग्रेव्ह आहे किंवा हा जास्त ग्रेव्ह आहे असं नसतं. तो जेव्हा तुम्हाला लक्षात येतं
की जे सोसायटी भागातला जो समजा त्याला नॉईज पोल्युशनचा विषय असेल किंवा मी त्यांच्या प्रॉब्लेम ओरिएंटेशनच म्हणतोय, म्हणजे त्यांच्या क्लास वाईज नाही, बरोबर, त्यांच्या प्रॉब्लेम ओरिएंटेशन की बाबा ह्यांना नॉईजचा प्रॉब्लेम तो तेवढाच गांभीर्याने घेतला पाहिजे. हा, आणि समजा एका ठिकाणी ड्रेनेजचं पाणी घरात येत असेल तर तो पण तेवढ्याच गांभीर्याने घेतला पाहिजे, कारण तो प्रॉब्लेम आहे. सो मी कोण आहे तर प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. त्यामुळं भलेही ती वस्ती असो किंवा सोसायटी असो, शेवटी मला डील कशाशी करायचे, प्रॉब्लेमशी करायचे. जो नागरिकाला येतो ना प्रॉब्लेम, तर मी त्या अँगलनी त्या पर्स्पेक्टिव्हनी बघतो. मग त्याला मी काय सोल्युशन देऊ शकतो, त्याला सॅटिस्फॅक्शन काय देऊ शकतो, की समजा खूप जोरात स्पीकर वाजतात तर त्यावेळेला त्यांना तोच प्रॉब्लेम आहे. बाकी ते मला 364 दिवस मला एकही फोन नसणार कदाचित त्यांचा, पण तो फोन असतो. त्यावेळेला समजा मी पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की बाबा इकडची जी अलाउड डेसिबल लेवल आहे त्याच्यापेक्षा जास्त चाललंय आणि तो कमी झाला तर दॅट इज दे गेट, त्यांना बरं वाटतं की नाही चला हा माझा प्रॉब्लेम ॲड्रेस केला. सो कुठेही जो प्रॉब्लेम असेल त्याला ॲड्रेस करणं ही मेन रिस्पॉन्सिबिलिटी एका इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह किंवा पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हची आहे. आणखी एक विषय जो वारंवार दिसतोय किंवा बोललं जातं टेकड्यांच्या बाबतीतला, तर त्याच्याबाबतची तुमची नेमकी भूमिका काय? नाही, ह्याच्यामध्ये असं आहे नक्की की टेकड्यांची लोकांचे इमोशन्स खूप वेगळ्या पद्धतीने सोडले. मी सुद्धा टेकडीवर जातो आणि तिथे गेल्यावरती मला आवाज नाही आवडत. तिथे गेल्यावरती आपण हील होतो. त्यामुळं मी जेव्हा कुठल्याही विषयाला एन्व्हायरमेंटली मी पहिले विचार केला होता की बाबा आपण टेकड्यांवरती थोडंसं आपण तिथे बसण्यासाठी जागा करावी किंवा काही आपण तिथे बेंचेस करावे, तर मला लोकांनी सांगितलं नाही असं नाही करायचं, कारण इथे ह्याची गरज नाही आणि ही जी जस्ट लिव्ह इट अनटच्ड. फार तर पाण्याची सोय, पाणी हे करायला, पाणी वॉटर करायला प्लांट्सला वगैरे करावं. आणि मला ते पटतं की ती जी इमोशन आहे, कारण मी सुद्धा टेकडीवरती गेले 20-25 वर्ष लहानपणापासून जातो. एक वेगळा मेमरीज त्याच्या आपल्या लाईफशी अटॅच होतात इव्हेंच्युअली. आणि त्यामुळं एंगेजमेंट मी लोकांशी जशी जशी करत गेलो तसं मला लक्षात आलं की फार काही तिथे चेंजेस करण्याची आवश्यकता पुण्याच्या ह्या ज्या टेकड्या आहेत तिथे नाही आहे. त्यामुळं आम्ही जो काही एलिव्हेटेड कॉरिडॉर बालभारती ते पौडच्या ह्याच्यावर होता तो आम्ही स्क्रॅप करून टाकला. सो इट इज बेटर की आपण त्या गोष्टीला एंगेजमेंट थ्रू आणि त्या इमोशन थ्रू बघितलं तर आपल्याला योग्य मार्ग सापडतो आणि मग मॅक्सिमम ज्या लोकांचा ज्या पद्धतीने जो विचार आहे त्या पद्धतीला फॉलो करत राहणे असं साधारणतः करतो. पण इट हॅज टू बी सेन्सिटिव्हली हँडल्ड, एवढं नक्की. एक नगरसेवक, एक कार्यकर्ता, एक उद्योजक, एक इंजिनियर, एक आमदार, अशा वेगवेगळ्या फेजेसमधनं आत्तापर्यंत तुम्ही गेलाय, तर ह्यातली कुठली फेज डिफिकल्ट होती किंवा कशा पद्धतीनं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्ही कसे इव्हॉल्व्ह होत गेलाय? मला असं वाटतं की पहिले म्हणजे मला माहीत नव्हतं की मला समजतं काय. मी इंजिनियर आहे, पण मी इंजिनियर कशामुळे आहे, कारण मी पाठांतर छान करायचो म्हणून मला चांगले मार्क मिळायचे. पण दॅट डिड नॉट मीन की मला ते समजायचं. तर मला 10वीत चांगले मार्क मिळाले म्हणून मी सायन्स घेतलं. पण सायन्स मला ज्या डेप्थमध्ये कळलं पाहिजे ते कळायचं नाही, पण आपण नॅचरली त्या रेसमध्ये असतो. सो मी खूप अभ्यास करायचो, त्याने मला परत चांगले मार्क मिळाले 12वीत म्हणून मी इंजिनिअरिंगला गेलो. कारण तेव्हाचा तो कोर्सच तसा होता की सायन्समध्ये मार्क चांगले मिळाले की इंजिनिअरिंग करायचं. मग इंजिनिअरिंग पण मी हायर सेकंड क्लासमध्ये पासआउट झालो. पण मला त्याच्यानंतर लक्षात आलं की मी ह्याच्यात करिअर नाही करू शकत, कारण मला हे समजत नाही. जेव्हा मी फॅक्टरीमध्ये गेलो मला समजायला लागलं, ते जेव्हा मशीन्स बघितल्या आणि हे मी म्हणलं मला हे जास्ती समजत नाही. तोपर्यंत मी माझी एज्युकेशन कंप्लीट केली ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी. मग मी काय आवडते या शोधात निघालो, पण तो लगेच थोडी सापडतो. एवढं सोपं असतं तर काही झालं असतं. पण मला तेव्हा लोक गाईड करतात, तेव्हा मला गाईड केलं की बाबा ठीक आहे आता इंजिनियर झाले तर मग माझं काय होतं तर आमचं हॉटेल होतं. आमचे वडील म्हणलं आपण हॉटेल बघू. मी हॉटेल पाहायला लागलो. ते पण मी साधारणतः चांगलं बघायला 2-3 वर्षानंतर मला जमायला लागलं, ते चांगलं चालायला लागलं. पण त्यानंतर मला हे रिअलाईज झालं की मला ह्याच्यात हे थोडं समजतं. मी ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो, मी लोकांना इन्स्पायर करू शकतो, टीमला मी चांगलं लीड करू शकतो. पण कॅपिटल अरेंज करणे, सतत मेन्यूमध्ये इम्प्रोव्हायझेशन करणे हा माझा पिंडच नव्हता. तर मग मला लक्षात आलं की हे मला जमतं पण एवढं भारी नाही जमत. मग दॅट लेड मी टू मोर इंट्रोस्पेक्शन की मी कशात चांगला आहे.
तर मला लक्षात आलं की ॲज अ ह्युमन, ॲज अ पर्सन हू कॅन लीड ऑर इन्स्पायर ऑर ॲडमिनिस्टर, मग हे सगळे ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, ते लीड्स टू लिडरशिप. म्हणून मी साधारणतः 30 वर्षाचं जेव्हा कंप्लीट झालो त्यावेळेला माझी काही लोक संपर्कात आले. त्यांनी मला सांगितलं आपण आता सामाजिक काम करू. आणि मग सामाजिक कामाकडनं मी 2012मध्ये राजकीय ह्याच्यात आलो. आणि मग मला ती स्पेस सापडली की हे मला समजतं. आता हे मला आता एक्सपिरियन्सप्रमाणे प्रगल्भता वाढते, पण समजणं नॅचरली इझी वाटतं की हे समजतं, इझी ग्रास्पिंग चांगली, किंवा ते केल्यानंतर सॅटिस्फॅक्शन पण होतं. समजतं, पण ॲक्च्युली समजलं तर तुम्ही ते करता, केलं की तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळते, ॲप्रिसिएशन मिळाले की सॅटिस्फॅक्शन मिळते. पण मूळ तुमची समजच त्या बाबतीत कमी असेल आणि तुम्ही त्यात किती एफर्ट मारले तर तुम्ही फार सॅटिस्फाईड राहत नाही. सो पॉईंट इज की तुम्हाला काय समजतं हे जेव्हा क्षणी तुम्हाला लक्षात येतं तिथून तुमचं खरं करिअर सुरू होतं. त्यामुळे मला वाटतं की तिथे म्हणून माझे असे मल्टिपल आयडेंटिटीज झाल्या. आणि मग आता मी शेवटी राजकारणात ह्या क्षेत्रात मी सगळ्यात जास्ती मला सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि लेखक म्हणून तो पण ह्या सगळ्या प्रवासातलाच एक पार्ट झाला की मी विचार करायला लागलो. अनुभव यायचे, अनुभव आल्यावरती बरे असतात, वाईट असतात, मग त्याचं मी चिंतन करायचो किंवा वाईट अनुभवाला मला इंट्रोस्पेक्शनची सवय लागली की अच्छा हे केलं तर मला रिॲक्शन आली, मग हे नाही करायचं. हे केलं तर मला चांगली हे मिळाली, मग हे करायचं. जनरली आपण काय असतो, इन्फ्लुएन्स्ड असतो. आपण इंट्युशन बेस्ड कामच नाही करत. मला वाटते की पोहे खायचे, पण लोक म्हणतात की ऑमलेट खायचं, तर मग आपण ऑमलेट खायला लागतो. तर आपण इन्फ्लुएन्सनी एवढं डिझाईन्ड आहोत की वी वर्क ॲज पर इन्फ्लुएन्स. यू शुड चेंज इट टू इंट्युशन अँड इंट्रोस्पेक्शन. हा थोडासा बदल मी करायला लागलो. मग मला वाटलं की मी ते एक्सप्रेस करायला लागलो लिखाणाच्या माध्यमातून. मग जसं लिहायला लागलो लोक अप्रिशिएट करायला लागले. मग आणि लोक तुम्हाला चांगली लोक भेटतात आणि ते तुम्हाला चांगल्या सूचना करतात. आपला पॉईंट असतो की जे आपल्याला इंट्युशनली फील झालं आपण त्यावर ॲक्ट करतो. का मला एकाने सांगितलं पुस्तक लिह, मी म्हणलं मला काय पुस्तक लिहायची गरज आहे, कारण त्याला खर्च होईल 4 गोष्टी. पण मी विचार केला की मला ती मुद्दा पटला तो की तुम्हाला त्याच्यातनं हॉबी टू आयडेंटिटी हा पण एक प्रवास आहे. मग मी त्या आयडेंटिटीसाठी मी ते पुस्तक लिहित गेलो, ते प्रकाशित केलं आणि आज लेखक म्हणून ओळखला होतो. कधी कधी मला असं वाटतं या सगळ्या आयडेंटिटीजपेक्षा जेव्हा मला कोणी एका थिंकर म्हणून, एक रायटर म्हणून एका प्लॅटफॉर्मवरती बोलवतो, त्याच्यापेक्षा मला वेगळा आनंद कशातच मिळत नाही. आणखी एक जे मला कित्येकदा तुमचे सोशल मीडियावर वगैरे बघताना किंवा बाकी स्क्रोल करताना दिसतं, तुम्ही पक्षासाठी पण तितकाच प्रवास केला. हो, म्हणजे वेगवेगळ्या राज्यातल्या, म्हणजे आत्ता साधारण या 5-1 वर्षातल्या प्रत्येक ज्या निवडणुका झाल्या त्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही एक जबाबदारी घेऊन तिथल्या जबाबदारीनुसार त्या प्रदेशात जाऊन आलाय. इथं शिवाजीनगर मतदारसंघात असणं आणि पक्षासाठी वेगवेगळ्या ठिकाणी काम करणं, हा इंट्रोस्पेक्शन कसा होता? माझं काय आहे की मला क्लॅरिटी फार आवडते. मी क्लॅरिटीनी फंक्शन करतो. क्लॅरिटीनी मला म्हणजे मी समरसतो होऊन जातो. तर माझं एकदम क्लिअर आहे की हा जन्म भारतीय जनता पार्टी. आता ह्याच्यात दुसरा काही विषयच नाही. मग पार्टी, कारण मी कशामुळे निवडून येतो, समजा मी आज नगरसेवक झालो, मी आमदार झालो, हे फक्त आणि फक्त पार्टीमुळे झालो. ही पार्टीच्या विचाराला मानणारी मतदार जे आहेत त्यांनी मला निवडून दिला आणि संधी दिली. आता या पार्टीची सेवा ज्या पद्धतीने करता येईल, पार्टी जे सांगेल ते मी करतो, त्यातनं माझाच बेनिफिट होतो, मीच इव्हॉल्व्ह होतो. तेव्हा मी त्याच्यात फार माझं बुद्धी चालवत नाही. समजा मला जी संधी येते, समजा मला सांगितलं की तुम्हाला बेंगॉलला जायचं आहे, तर मी पहिले ती रिसीव, कारण माझं ठरलं आहे ह्याच पार्टीमध्ये काम करायचं आहे आणि जे सांगेल ते करायचं. तर मी बेंगॉलला गेलो. बघा, बेंगॉलला गेल्यावरती मला हे कळालं की माझी पार्टी केवढी मोठी आहे, कुठल्या एरियाजमध्ये किती कार्यकर्ते आहेत, केवढी मोठी फॅमिली आहे. आणि तिथे गेल्यावर मी जे काही एक्सपिरियन्स केलं त्यातनं सेवा पार्टीची होतीच, पण घडतं कोण, आपण स्वतःच घडतो. त्यामुळे त्याच्यानंतर मला बेंगॉलवरनं अगदी गोवाला पाठवलं, गोवावरनं गुजरातला पाठवलं, गुजरातवरनं कर्नाटकला पाठवलं, कर्नाटकवरनं मध्य प्रदेश, तिथून तेलंगणा. ह्या ह्याच्यातनी माझा देशसुद्धा मला जास्ती वेगळ्या डायव्हर्स अँगल्सनी बघायला मिळतो. सो ओव्हरऑल त्याच्यातनं तुम्ही स्वतःच घडता. त्यामुळे मला रिअलाईज झालं की जे आपण उलटं पार्टीच्या माध्यमातून मी प्रवास करतो, ह्यातनं माझंच व्यक्तिमत्व, पार्टीची सेवा तर करणं माझं कर्तव्यच आहे, पण माझं व्यक्तिमत्वसुद्धा घडत जातं. त्यामुळे इट इज अ विन विन सिच्युएशन. त्यामुळे मी कुठलीही गोष्ट जी येते त्याला त्या अँगलनी, पर्स्पेक्टिव्हनी बघितलं तर आपोआप आपल्याला चांगल्या पद्धतीने आपलं काम करता येतं आणि इव्हॉल्व्ह होता येतं.
म्हणजे एके ठिकाणची पार्टी, आता पुण्यातली भारतीय जनता पार्टी आणि बेंगॉलमधली किंवा गोव्यातली, ह्याच्यात काही वेगवेगळे टेक्स्चर्स जाणवले तुम्हाला? हो, खूप फरक आहे. म्हणजे एकंदरीत प्रत्येक डेमोग्राफी वेगळी आहे, प्रत्येक ठिकाणी विचार वेगळा आहे, कल्चर वेगळा आहे, हिस्ट्री वेगळी आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा म्हणजे बेंगॉलमध्ये आम्ही समजा सकाळी 9 वाजता 7 वाजता बैठका सुरू व्हायच्या. हां. ते रात्री 11 वाजेपर्यंत चालेल. गोवामध्ये मी गेलो तर साधारणतः लोक संध्याकाळी भेटायला प्रिफर करतात. कारण तिथे ते तिकडचं Culture. हे वेगळं आहे. तिकडं म्हणजे तिथं बेसिक सोयीसुविधा अजून खूप चांगल्या आहेत तिथे. किंवा वेगळं आहे, तिकडचं कल्चरच वेगळं आहे. कर्नाटकमध्ये गेलो तर तिकडं साधारणतः जी काही मंदिरं आहेत ती खूप आहेत. आस्था खूप वेगळी आहे. त्यामुळं पार्टीची लोकं त्या विचारधारेला, भाजपच्या विचारधारेला म्हणजे ते दे आर वोवन. हां. पण प्रत्येक ठिकाणचं फंक्शनिंगचं हे पॅटर्न वेगळं आहे. मध्य प्रदेशमध्ये वेगळं आहे. त्यामुळं एकंदरीत म्हणजे असं पाहिलं तर तो डेमोग्राफिक कल्चरल डिफरन्स आहे, पण साधारणतः विचारधारा तीच आहे. आता गेल्या 5 वर्षामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या तेव्हा विधानसभेत त्या गोष्टी बघताना कसं वाटत होतं, की आता उद्या कदाचित आज आपण विरोधात आहे, उद्या आपण सत्तेत आहे. पहिल्यांदा तुम्ही सत्तेत होतात. मग हा टेक्स्चर कसा होता? म्हणजे खरं म्हणलं तर तसं मी त्याला सिन्स आय एम एन ऑप्टिमिस्ट किंवा मी त्याच्यावरती विचार केला तर मला एकाच टर्ममध्ये सगळं पाहायला मिळालं. बरोबर. विरोधात राहणं 2.5 वर्ष मिळालं आणि सत्तेत राहणं सुद्धा 2.5 वर्ष मिळालं. सो बोथ साईड्स ऑफ द कॉईन मला बघायला मिळाले. सो त्याच्यामध्ये आणि पहिले विरोधात पाहिलं म्हणजे पहिले जो खडतर भाग होता आणि त्याच्यानंतर त्यातल्या त्यात जो काही आपण अजून इन्फ्लुएन्स करू शकतो सत्तेच्या माध्यमातून तो सुद्धा भाग बघायला मिळाला. सो ओव्हरऑल मी अशा काळामध्ये पहिल्यांदा आमदार झालो जो काळ कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात पहिले फार रेअरली कधी तर बघितला गेला असेल, म्हणजे खूप आधी पाहायला गेला असेल. त्यामुळं त्याच्यावरती प्रॉब्ली काही काळानंतर मला अजून त्याला स्पष्टपणे ॲनालाइज करता येईल. बट स्टील आय फील इट वॉज एक असा मल्टी डायमेन्शनल असा तो पिरियड होता. वेगवेगळे ॲस्पेक्ट्स होते आणि ते घडले ते आता कन्झ्युम करतोय मी. कधीतरी एकदा त्याच्यावरती मी जास्ती विश्लेषण करू शकेल की एक्झॅक्ट त्याच्यातले काय अँगल्स होते. पण आय थिंक फेअर इनफ मी दोन्ही बाजू बघितल्या आणि त्याच्यातनं मला जे काही करता आलं ते योगदान मी करायचा प्रयत्न केला. तुम्ही जे पुस्तक लिहिलं ते गुड गव्हर्नन्सवर होतं आणि गव्हर्नन्स हा फॅक्टर तितकाच महत्त्वाचा आहे जितका पॉलिटिशियन्स तो ज्या पद्धतीनं त्याच्याकडे बघतात. सो गव्हर्नन्स हा सेगमेंटच्या बाबतीत तुमचं मत काय? आत्ताच्या गव्हर्नन्स किंवा जी घडतंय सगळं त्याच्या बाबतीत? मला असं वाटतं की गव्हर्नन्समध्ये एकंदरीत तुमचं मी जे देवेंद्र फडणवीस साहेबांना बघितलं आहे किंवा मी जे नरेंद्र मोदीजींचं आपल्या पंतप्रधानांचं ऑब्झर्व करतो की तुमची एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी जी असते ती खूप तुमची इव्हॉल्व्ह होत राहायला पाहिजे. कारण एक राज्य चालवणं किंवा एक देश चालवणं हे सोपं काम नाही आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही फोकस्ड असता टुवर्ड्स मेकिंग अ टँजिबल डिफरन्स आणि तुम्ही किती त्या बाबतीत पॅशनेट असता टू डिलिव्हर गुड गव्हर्नन्स हा पहिला ॲट्रिब्यूटच खूप महत्त्वाचा असतो आणि ते समजा असेल तर मग तुमचा राज्य जे आहे ते आपोआप पुढे जात राहतं. त्यामुळे गव्हर्नन्स कडे बघण्याचे खूप वेगवेगळे अँगल्स आहे. ब्युरोक्रेसीला हँडलिंग असेल, तुमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी असेल, तुमचा ते करून तुमचा वैयक्तिक जो लोकांशी जो टच आहे, प्रवास आहे, ते फीडबॅक मेकॅनिझम असेल, हे सगळं तुमचं इंटॅक्ट असतं. त्यामुळं एकंदरीत गुड गव्हर्नन्स हा एक खूप लार्जर तसा विषय आहे. पण जे व्यक्तींना काहीच व्यक्ती असे असतात की जे त्या ॲट्रिब्युशनल क्वालिटीज डेव्हलप करतात की जेणेकरून आपण सातत्याने फोकस्ड राहून एक टँजिबल डिफरन्स क्रिएट करण्याचा ॲस्पायर करतो आणि त्या जर्नीवर एकदा व्यक्ती लागला की मग खऱ्या अर्थाने आपण गुड गव्हर्नन्स डिलिव्हर करतो. त्यासाठी लीडरचं जे संस्कार जे असतात ते त्या पद्धतीने त्या पार्टीत घडले पाहिजे. त्यामुळे आमच्या पार्टीमध्ये हा फरक आहे की हे ग्रूमिंग जे असतं लीडरशिपचं ते सतत चालू असतं आणि त्यामुळे मी कोणाकडे बघतो, मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बघतो तर मला माहिती आहे की ते गव्हर्नन्सकडेच पाहत आहेत. गुड गव्हर्नन्स डिलिव्हर करण्यामध्ये जी पॅशन आहे त्यांची ती प्रचंड आहे.
त्यांनी कोणाकडे बघत असतील, समजा ते अमितभाई शहाजींकडे बघतायत, ते मोदीजींकडे बघतायत, त्यांना ही कल्चर आहे, ती कल्चर भाजपमध्ये ज्या पद्धतीने वाढतीये, त्यामुळे मला वाटतं की भाजप ही खूप चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थाने राज्यांमध्ये गुड गव्हर्नन्स ही देऊ शकते, देत राहिली आणि देत राहणार. याच संदर्भात मेट्रो असेल किंवा बाकी जे प्रोजेक्ट्स घडले ते सगळे बघितल्यानंतर मेट्रोनं उद्याचं पुणे बदलणार आहे, म्हणजे त्याचं विजन कायचं असेल नेमकं? मेट्रोनी 100% उद्याचं पुणे बदलणार आहे. कारण आजच आपण बघतो की प्रवास एवढा सुखर आहे, तो एवढा अफोर्डेबल आहे आणि तो किती म्हणजे डिपेंडेबल आहे. त्यामुळं एकंदरीत आज आपण बघतोय आणि ती ज्या पद्धतीने ज्या स्पीडनी आणि स्केलनी सगळं मेट्रोचं जाळं वाढतं आहे, मला वाटतं की खूप रिफॉर्मेटिव्ह चेंज पुण्याच्या ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये मेट्रोच्या एक्सपान्शननी होत आहे. मगाशी तुम्ही म्हटलात की गव्हर्नन्स, तर गव्हर्नन्सचे 3 प्रमुख नेते आता महायुतीत आहेत, ते गव्हर्नन्ससाठी आत्ता ओळखले जातात. तर त्याचे कुठले क्वालिटीज तुम्हाला की बाबा उद्या जर मला अशा हे क्वालिटीज मला माझ्यामध्ये इन्कॉर्पोरेट करायच्या? मला वाटतं की म्हणजे समजा आता देवेंद्र फडणवीस साहेबांशीच माझा जास्ती दीर्घकाळ संपर्क राहिला आहे, पण त्यांचा जो ओव्हरऑलच वर्क एथिक आहे ते अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे मी तर साधारणतः त्यांना 2013 पासून ओळखतो, पण असं वर्क एथिक मी नाही पाहिलं अजूनपर्यंत की सातत्याने अवेलेबल असणं, सातत्याने. म्हणजे आजसुद्धा त्यांचा रात्री 2:30 वाजता समजा तुम्ही 2 वाजता मेसेज केला तरी तो ज्या कॉन्टेंटनी पाठवला आहे, ज्या ह्यानी पाठवला आहे त्याला रिप्लाय येतो. एकंदरीत ते जे लॉंग वर्क आवर्स आहेत, फोकस्ड वर्क आवर्स आहेत, प्रॉब्लेम सॉल्विंग जी इंटेंट आहे ही तशीच्या तशी आहे आणि ती अजून वाढत चालली. तर मग मला वाटतं की हा जो वर्क एथिक आहे त्यांचा तो अनबीटेबल आहे. तो मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा सगळ्यात मोठा गुण आवडला की अशी वर्क एथिक मी पाहिलेलीच नाही, म्हणजे मी माझ्या पर्सनल याच्यात नाही पाहिली. सेकंडली मला ह्या 5 वर्षामध्ये अजितदादांबरोबर पण काम करायची संधी मिळाली. पहिले ते आमचे पालकमंत्री होते, नंतर फायनान्स मिनिस्टर झाले, पण पालकमंत्री होते. त्यांचं एक आहे की त्यांची पण कन्सिस्टन्सी जी आहे की एखादा विषय समजून घेण्यात तिथल्या तिथे त्या मार्गी लावणे, ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडे अजून कामं घेऊन जावीशी वाटतात. त्यामुळे तो त्यांचा एक आणि त्यांना आवडतं की एखादा चांगला मुद्दा त्यांनी कोणी आणला की जो एकदम योग्य आणि रास्त मुद्दा आहे, समजा ट्रॅफिक मॅनेजमेंटचा असेल किंवा कुठला प्रोजेक्ट रखडला असेल, त्याची मिटिंग लावा असेल, त्यांना फार आवडतं ते मिटिंग लावणं आणि ते लगेच सोडवणं. तर ते आणि ते इमिजिएट ॲक्ट करतात त्या विषयावरती. त्यामुळे तो त्यांच्यातला एक मला गुण फार आवडला. आणि शिंदे साहेबांचा माझा फार संपर्क नव्हता, पण गेल्या ह्या 6-8 महिन्यामध्ये संपर्क झाला. तर त्यांना माणसांमध्ये मिसळण्याची एक खूप म्हणजे त्यांचा वेगळा टेक्स्चर आहे. त्यामुळे ते कोणालाही रिस्पॉन्ड करतात. कसं म्हणजे कोणालाही म्हणजे असं बघत नाही की प्रत्येकाला रिस्पॉन्ड करतात ते आणि ऐकतात, ते काहीतरी त्याच्यावरती निर्णय घेतात आणि ते पटकन निर्णय घेऊन टाकतात. असं आहे तर ते फार विचार नाही करत, लावून टाकतात, हे करून टाका. त्यामुळं पण इंटेंट सगळ्यांची अशी आहे की महाराष्ट्राचं चांगलं व्हावं आणि आपल्या निर्णयाने लोकांच्या हृदयात एक आपण स्पर्श करावा. पण या तिघांबरोबर खूप खरंच ग्रेट लीडर्स आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करायची मला संधी मिळाली, त्यातनं खूप काही शिकायला मिळालं. लोकसभा निवडणूक झाली, लोकसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळे नॅरेटिव्ह चालले. आता पक्षाचं म्हणजे बऱ्याच वेळी तुम्ही वेगवेगळ्या चॅनल्समध्ये प्रवक्ता म्हणून पण जाता, तर अशा वेळी जे नॅरेटिव्ज उभे राहिलेत त्याला अल्टरनेटिव्ह नॅरेटिव्ज किंवा जे खरं आहे किंवा खोटं आहे हे सांगण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं तयारी करता किंवा काय असतं की एखादं नॅरेटिव्ह उभं राहिलं, उदाहरणार्थ ती अख्खी इलेक्शन पण फिरवू शकतं. संविधानाबाबत आपण तसं बघितलं, पण आता त्याच्यातले कंगोरे एक उघडत चाललेत, तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय? मला असं वाटतं की एकंदरीत हा जो नरेटिव्ह मी मेजरली नरेटिव्ह पहिला तो आता ह्या इलेक्शनलाच बघितलं. बरोबर. त्याच्या आधी साधारणतः मी जेव्हा पण प्रवक्ता म्हणून जायचो तेव्हा आपल्याला आपली बाजू नीट माहिती असेल तर आपण त्याला इफेक्टिव्ह पद्धतीने मांडली पाहिजे. त्याच्यामध्ये विषयाला धरून आपण मांडली पाहिजे, तर आपली ती प्रेझेंटेशन चांगली होते. पण हा जो काही नेरेटिव्ह डेव्हलप केला होता तो बराच विचार करून बऱ्याच वर्षापासून त्याची प्लॅनिंग चालली होती की कसं एखादा इमोशन म्हणजे जसा अँगर आहे तो कसा जनरेट करायचा
तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून पहिले लोकांच्या मनात काय आहे, कशाची इन्सिक्युरिटी आहे, कशाने त्यांना बरं वाटते, कशाने त्यांना भीती वाटते, ते नीट ॲड्रेस करणं आणि त्याच्या हिशोबाने इश्यूज पेरणं, हे अशा प्रकारचं जे काही मागच्या ह्या 6 महिन्यामध्ये आपण पाहिलं, मग स्पेसिफिकली लोकसभेचे इलेक्शन, त्यातनं तो एक नक्कीच एक लर्निंग एक्सपिरियन्स होता की असं वाटलं नाही की ह्या डेप्थपर्यंत लोक जाऊन विचार करू शकतात आणि त्यातनं हे जनरेट करू शकतात. पण अर्थात एकदा झालं, फेक नरेटिव्ह एकदा जनरेट होऊ शकते, परत होऊ शकत नाही. आता तुम्ही बघाल की आता जेव्हा लोकांना कळालं तर की बाबा ठीक आहे, एकदाच ती इमोशन तेवढी वर आली, आता साधारणतः कळलं की नाही बाबा, हे लोक ज्या पद्धतीने ज्या इंटेंटनी काम करतायत तेच खरं आहे. तर मग कधी असा एखादा अपवाद होतो, पण नॉर्मल रेंजमध्ये जे तुम्ही काम करता त्याच्यावरतीच तुमचं मूल्यमापन केलं जातं. तुम्ही वस्त्यांमध्ये जाता म्हणता, तर लाडकी बहीण योजना आली आहे, त्याचा खरंच इम्पॅक्ट आहे? हो, 100% इम्पॅक्ट आहे. म्हणजे बघा, एका घरामध्ये 21 ते 65 हाही वयोगट असल्यामुळे किमान 3 ते 4 काही घरांमध्ये महिला आहेत. त्यात महिन्याचे 7,500 रुपये किंवा 6,000 रुपये येतात. 4 जणी जरी असल्या तर जवळजवळ 5 महिन्याचे 30,000 रुपये आलेत. आता ह्याच्याने काय होतं, आपल्याकडे पैसे आले की लक्षात घ्या, ते एक तर प्रेमाने आलेत, ते तुम्हाला मागावं लागले नाहीत, काही डिमांड नाही आहे ज्याचाही दिले, दॅट इज आउट ऑफ इमोशन. आणि ते आले की स्वाभिमानाने आपण ते रिसीव करतो, सन्मानाने ते रिसीव करतो, त्याच्यातनं आपला कॉन्फिडन्स जनरेट होतो, आपल्यातली हार्मोनिक जास्ती अजून चांगली राहते, आपण सेल्फ डिपेंडेंट फील करतो. ह्याच्याने एकंदरीतच त्यांचा जो हॅपीनेस कोशंट आहे तो वाढला आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीत त्या परिसरामध्ये ओव्हरऑल हार्मनी चांगली झाली. आता एखाद्या एरियामध्ये हार्मनी चांगली, एखाद्या परिसरामध्ये हार्मनी समजा चांगली झाली, समरसता समजा चांगली निर्मित झाली, तर ती योजना फारच म्हणजे मोर दॅन सुपर सक्सेसफुल. परत तेच आहे की ती बंद पडणार आहे, बंद पडली आहे असं सांगितलं जातं. मग ह्याच्यावर काय उत्तर देणार? पण तेच सांगतो ना, मध्य प्रदेशमध्येही पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाली ती लाडली बहीण योजना. मी कारण मध्य प्रदेशमध्ये जेव्हा प्रचार केला होतो, बरोबर, तेव्हा साधारणतः 6 महिने झाली ती झाली होती. आणि मध्य प्रदेशचं इलेक्शन, इफ आय एम नॉट रॉंग, 23 डिसेंबरला. आज आपण 24 ऑक्टोबरमध्ये आहोत. हां, अजूनही चालू आहे. 2 इलेक्शन झाल्या, लोकसभेची झाली, विधानसभेची झाली आणि मग नंतर लोकसभेची झाली, त्याला पण 6 महिने झाले आता. त्यामुळे ती चालू आहे. त्यामुळं मला एवढं माहिती आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये एखादी स्कीम इंट्रोड्यूस केली तर ती बंद पडत नाही, कारण त्याचा फार विचार करूनच ती स्कीम आणली जाते लोक. त्यामुळे ते विरोधकांना समजत नाही आहे. आज किती असे प्रोजेक्ट्स आहेत ज्याचं भूमिपूजन मोदीजींनी केलं आणि उद्घाटन पण मोदीजींनीच केलं. अशी किती आहेत, पुण्यातलेच मेट्रोचे उदाहरण घ्या. त्यामुळं तो जो त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे तो फक्त दिशाभूल करायची, पण ती योजना चालू राहणार, त्यातनं इकॉनॉमीला अजून चालना मिळणार. आणि ओव्हरऑल मला असं वाटतं की जी आपली एरिया आहे, आपली जी महाराष्ट्र आहे किंवा परिसर आहे, त्यातला जी हार्मनी आहे आणि महिलांचा जो आत्मविश्वास आहे तो पण छान राहणार. तर ह्याची व्हॅल्यू काय आहे शेवटी? आणि ती इकॉनॉमी जर मार्केटमध्ये फिरतीये त्यांना इम्पॅक्ट पडतो. ऑफकोर्स पडणार ना, नॅचरल आहे. स्पेंडिंग पॉवर तुमची चांगली होती, त्याच्याने इकॉनॉमीच हे होते ना, अजून रोबस्ट होती. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या स्टेटमध्ये तर असा प्रॉब्लेम येणार असं मला कदाचित पण वाटत नाही. ही योजना कंटिन्यू चालू राहणार. शेवटाकडे येताना तुम्ही उद्याच्या नव्या पुण्यासाठी, म्हणजे आता शिवाजीनगर हा मतदारसंघ बघितला तर तो जुन्या नव्याचा अक्षम मिक्सचर केलेला मतदारसंघ आहे. तर ह्या नव्या पुण्यासाठी स्लम आणखी कमी करणं किंवा अर्बनला आणखी एस्टॅब्लिश करणं, अर्बन आणखी नवीन इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स आणणं, ह्याच्यासाठी विजन नेमकं काय? मला वाटतं की फार सोपं आहे. तसं अर्बन रिन्युअल कसं असतं शहरामध्ये, सर्वात मोठा चॅलेंज हा अर्बन रिन्युअलचा आहे, कारण लोकांचा इन्फ्लक्स वाढत जाणार आहे. त्यामुळं बेसिक सोयीसुविधांवरती ताण वाढत जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त की त्या अर्बन रिन्युअलच्या प्रोजेक्ट्सला सातत्याने अपग्रेड करणं गरजेचं आहे. म्हणजे पाण्याची रिक्वायरमेंट, मग समजा 24/7चा प्रोजेक्ट चालला आहे, तर त्याच्याने टाक्या बांधल्या जात आहेत, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क क्रिएट होतं आहे. म्हणजे तुम्ही पुढच्या 10 वर्ष 15 वर्षाच्या पाण्याला ॲड्रेस करताय. त्याचबरोबर तुम्ही रेन वॉटर कन्झर्वेशनवरती भर दिला पाहिजे, म्हणजे की इवन दो रिडेव्हलपमेंट्स वाढल्या तरी खाली ग्राउंड वॉटर लेवल ही मेंटेन राहायला पाहिजे. त्याच पद्धतीने तुमची नद्या आहे, समजा नद्या आहेत, तर नद्यामध्ये मैला पाणी नाही झालं पाहिजे. त्यासाठी तुमचे सीवेज ट्रीटमेंट प्रोजेक्टचे प्लांटचे प्रोजेक्ट्स लागले, ते लवकरात लवकर कंप्लीट केले पाहिजे. आज एअरपोर्ट आपण बघा 2014मध्ये नंतर जे काही आपलं लोहगावचं एअरपोर्ट आहे, ते डिफेन्सच्या इंटरव्हेन्शननी, माझे वडील तेव्हा खासदार होते, त्यानंतर बापटसाहेब खासदार होते,
सगळ्यांनी फॉलोअप करून, आता मुरलीअण्णा खासदार आहेत, हे एअरपोर्ट आहे त्याच जागेत खूप टेक्निकल अडचणी सोडून ते जवळजवळ डबल केलं आहे. नवीन पुरंदर एअरपोर्टचं प्लॅनिंग चालू आहे. त्याच्यानंतर तुमचं मेट्रोचं जाळं वाढतं आहे, इलेक्ट्रिक बसेस झाल्या आहेत. त्यामुळे ओव्हरऑल तुम्हाला पुढच्या हे विषय वाढतच जाणार आहेत, पण त्याच्यासाठी ते ॲड्रेस करण्याचे प्रोजेक्ट्स हे लावणं हे खरं एका लोकप्रतिनिधीचं काम आहे. समजा स्लम्स आहे तर स्लम रिहॅबिलिटेशनची पॉलिसी बदलली पाहिजे, ती आता बदलती आहे, ती चांगली अजून रिफाईन केली पाहिजे, जेणेकरून लोकांना अजून ती आकर्षित वाटेल आणि लवकर तिथे प्रोसेसेस होतील. त्यामुळे हे प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट करणं, पहिले त्याच्याबद्दल कन्सेप्च्युलाइज करणं, त्याच्यात चेंजेस करत राहणं, कंटिन्यूस अपग्रेडेशन करत राहणं, इम्प्लिमेंट करणं, हे आपल्या एका लोकप्रतिनिधीचं काम आहे. सो ही रिले आहे, म्हणजे काही काळासाठी ही माझ्याकडे आहे, त्यानंतर कोणी पुढे दुसरं असेल, त्याच्या आधी कोणतरी वेगळं होतं. लोकप्रतिनिधींनी ह्या पद्धतीने समजा विचार केला आणि आहे त्या काळामध्ये आपल्यापेक्षा कालपेक्षा आज हे बेटर कसं असेल ह्या विचार करत गेला तर आपोआप आपण अर्बन रिन्युअलचे चॅलेंजेस जे आहेत ते एंगेज होऊन सॉल्व्ह करायला लागतो. या सगळ्याकडे बघताना मागच्या वेळी 5-1 हजारानं आपण जिंकला होता. यावेळी टफ वाटतं कॉम्पिटिशन, कारण की लोकसभा निवडणुकीत पण 4-1 हजार 3-3.5 हजारचं मार्जिन होतं. तर ही आत्ताची निवडणूक टफ वाटते का, तुम्ही तयार आहात? मला असं वाटतं की कुठलीही निवडणूक ही फार गांभीर्याने घेतली पाहिजे. मार्जिन्स हे फार मॅटर होत नाही, विक्ट्री ही मॅटर होते. त्यामुळं तुम्हाला त्या वेळेला त्या सिच्युएशनप्रमाणे जो इलेक्शन गांभीर्याने आणि टॅक्टिकली चांगली लढतो आणि प्लस जो वेल प्रिपेअर्ड असतो, म्हणजे पहिल्यापासून काम करत असेल, तर ह्याचं कॉम्बिनेशन कुठेतरी विक्ट्रीमध्ये रिझल्ट होतं. रिझल्ट इज ऑलवेज अ बाय प्रोडक्ट. तुमचं प्रोसेसमधली इन्व्हॉल्वमेंट आणि तुम्ही जे काही सातत्याने काम करत आलाय आणि त्या वेळेला किती तुम्ही ऑन द ग्राउंड राहून ओव्हर कॉन्फिडन्स न ठेवता टॅक्टिकली कशा लढता त्याच्यावरती. तर माझा फोकस एवढाच आहे की मी ह्या सगळ्या पॅरामीटर्समध्ये मी एंगेज आहे आणि कुठल्याही पद्धतीने मी आउटकमचा विचार नाही करत आहे. काय समजा माझी प्रिपरेशनच प्रॉपर असेल, समजा मी स्ट्रॅटेजिकली टॅक्टिकली नीट केलं, नीट लोकांपर्यंत पोचलो, केलेलं काम लोकांपर्यंत नीट पोचवलं, आय थिंक रिझल्ट विल बी टेकन केअर ऑफ अँड इट विल बी अ बाय प्रोडक्ट. मोदीजींचा इम्पॅक्ट जाणवेल आता इलेक्शनमध्ये, कारण की खूप जण म्हणतात की त्यांची आता वेव नाही वगैरे वगैरे. लोकांचं इतका ट्रस्ट आहे मोदीजींपाशी. आज जे काही मतदान पडतंय हे सगळं मोदीजींकडे बघून लोक होऊन मतदान करतात. त्यामुळं त्यांच्याकडे आता बघण्याचा दृष्टिकोनच लोकांचा वेगळा झाला आहे. अर्थात तुम्ही सुद्धा काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे ना ॲज अ लोकप्रतिनिधी. आज समजा विधानसभेची निवडणूक आहे, तुमचा स्वतःचा पण परफॉर्मन्स हा तेवढा अप टू मार्क असेल, मग ते आणि मोदीजींचं कॉम्बिनेशन हे अनबिटेबल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोदीजी तिथेच आहेत, ते त्याच पद्धतीने रोज त्यांचं काम वाढवत आहेत. आपण ॲज जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी त्यांची लेवल पण वाढवली, तर मग कुठं प्रश्न उद्भवायचं कारणच नाही. त्यामुळं काही मला अजिबात असं वाटत नाही, उलट त्यांची पॉप्युलॅरिटी ही येणाऱ्या काळामध्ये अजून वाढणार आहे. पुन्हा एकदा महायुती सरकार निवडून येईल असं वाटतं? बिलकुल येईल, म्हणजे कुठलीच शंका नाही. मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे मगाशी प्रश्न विचारला होता, हे तिन्ही लीडर्स आमचे अतिशय प्रगल्भ आहेत आणि ज्या पद्धतीने ह्या इलेक्शनला आम्ही सामोरे जातो, वी आर वेल प्रिपेअर्ड अँड वी आर व्हेरी कॉन्फिडंट की पूर्ण बहुमताने महायुतीची सरकार पुन्हा येणार. मुख्यमंत्री कोण पाहिजे? कसं आहे की मी समजा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आमचं राज्य हे अनेक म्हणजे बऱ्याच स्टेट्समध्ये आमचे गव्हर्नमेंट आहे. एवढी मोठी पार्टी, आमचे वरचे नेते ठरवतील काय योग्य आहे महाराष्ट्रासाठी. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अँटी चेंबरमध्ये आम्हाला वेळ दिलीत, तुमच्या या धामधुमीतून, निवडणुकीच्या धामधुमीतून आम्हाला वेळ दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुण्याच्या डेव्हलपमेंट आणि त्यातल्या अर्बन डेव्हलपमेंटबद्दल विस्तृत चर्चा करता आली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.